वैजापूर पोलिसांची प्रचंड निष्क्रियता, खोटे दस्तऐवज प्रकरणी गंभीर पुरावे दडपले. पीडित इम्तियाज शेख यांचे आमरण उपोषण. अखेर पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या हस्तक्षेपाने न्यायप्रक्रिया सुरू. वैजापूरमध्ये वडिलोपार्जित जागा बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून परस्पर विकल्याप्रकरणी इम्तियाज कादिर शेख यांनी सख्या भावाविरोधात ठोस कागदपत्रांसह तक्रार दाखल केली होती. खोटी सह्या, बनावट दस्तऐवज आणि गंभीर प्रकारचे पुरावे स्वतः पोलिसांच्या हाती दिले असूनही 467, 468 सारखी गंभीर कलमे लावण्यास वैजापूर पोलिसांनी उघडपणे दुर्लक्ष केले. तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी पुराव्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा पाडत फक्त 420 आणि 406 इतक्या सौम्य कलमांवर गुन्हा दाखल केला. वारंवार पाठपुरावा करूनही पीडिताचे एकही म्हणणे लक्षात न घेता पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी तर फिर्यादीला स्पष्ट सांगितले होते की 467, 468 कलम लागल्याशिवाय दोषारोपपत्र न्यायालयात जाणार नाही, परंतु प्रत्यक्षात वाढीव कलमे लावण्यास पूर्ण नकार. आणि याच विश्वासघातामुळे शेख यांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाची हाक दिली. स्थानिक पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेत शेख यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. खोट्या दस्तऐवजांवरील सह्या खऱ्या की खोट्या याची खात्री करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे कागदपत्रे पाठवण्यात आल्याचे त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर योग्य त्या गंभीर कलमांची वाढ करण्यात येईल, असे स्पष्ट सांगत त्यांनी पीडिताला दिलासा दिला. पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या हस्तक्षेपानंतर इम्तियाज शेख यांनी आमरण उपोषण मागे घेतले असले तरी वैजापूर पोलिसांच्या ढिसाळ, अकार्यक्षम आणि संशयास्पद कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पीडिताला मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला असून या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. माझ्या मागण्या पूर्ण झाल्या. श्री संभाजीनगरचे एसपी राठोड साहेब यांनी माझी मागणी पूर्ण केल्यामुळं मी त्याचा सगळ्यात पहिले आभारी आणि तुमचा सुद्धा आभार मानतो, कारण तुम्ही माझी चॅनल वर हे केलं. माझी मागणी ही होती की वैजापूर तालुक्यातले पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी माझी दखल घेत नव्हते. त्याच्यामुळे मी संभाजीनगरमध्ये एसपी ऑफिस समोर आमरण उपोषण चालू केलं. तर हे आमरण उपोषणाला दाद हे धरून एसपी साहेब श्री राठोड साहेब यांनी त्याची दखल घेतली व मला न्याय दिला आणि त्यांच्या हाती मला पत्रक दिलं का मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करेल, म्हणून त्याचा मान धरून मी माझं आमरण उपोषण सोडत आहे. मागण्या त्यांनी मान्य केल्या का? मागण्या केल्या आणि मला पत्रक सुद्धा दिलं त्यांनी. पत्र होतं ते पत्रक लेखी आश्वासन असं दिलं का जे तुम्ही वैजापूरच्या यांनी 420, 400 जे गुन्हे लावले ते हे कलम कमी होते, जे वाढीव कलम लावायचे होते ते राठोड साहेबांनी मागणी पूर्ण करून ते लावायचं मला पत्र दिलं आणि आश्वासन दिलं. माझं नाव इम्तियाज कादिर शेख, राहणार ठाणापाडा, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. थांबवत आहे कारण मला राठोड साहेबांनी पूर्णपणे आश्वासन दिलं आणि त्यांनी हे बी दिलं का तुम्हाला प्रत्येक वेळेला मी मदत करू.